बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा विधानसभेला सामना रंगण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे। युगेंद्रने बारामती विधानसभा मतदारसंघ बांधण्यास सुरुवात केली। बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई। अजितदादांना युगेंद्र पवार देणार आव्हान। युगेंद्र पवारांची विधानसभा निवडणुकीची तयारी। बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजई सामना झाल्यानंतर आता बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा सामना होऊ घातलाय। सप्टेंबर नंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे। निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून युगेंद्र पवार आठवड्याचे 4 दिवस बारामतीतच तळ ठोकून राहणार आहेत। शिवाय दर मंगळवारी ते बारामतीमध्ये लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जनता दरबारही भरवणार आहेत। युगेंद्र पवारांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय, पण ते अजितदादांविरोधात निवडणूक लढतील हे पक्क नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे। युगेंद्र पवारांनी मागेच सांगितलं या प्रचाराच्या दरम्यान की यापुढे मी पवार साहेबांच्या पक्षाचं काम सक्रियपणे करणार आहे। त्यांना बारामतीमध्ये काही ठराविक वेळ देणं हे गरजेचं आहे, त्यासाठी ते देत आहेत। याचा अर्थ लगेच ते विधानसभेला आपल्या काकांच्या विरोधामध्ये उभे राहतील असं मला काही या क्षणाला वाटत नाही। युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तरी काहीही फरक पडणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। अजितदादांच्या कामाचा वेग कोणालाही गाठता येणार नाही असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। अजितदादा ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला ते पक्ष समोरचा विरोधक आपला असं बघून कधीच काम करत नाही। ती शैली अनेक लोकांनी आपल्याकडे अंगीकारली पाहिजे। मग त्याच्यानंतर राजकारणामध्ये युगेंद्र असू देत, जोगेंद्र असू देत, वीरेंद्र असू देत, कुणालाही काम करण्याचा अधिकार आहे। त्या काम करण्याबाबतीत ज्यांनी निर्णय घेतला त्या सर्वांचं आमच्याकडून स्वागत आहे। सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली तर विधानसभेला अजित पवारांविरोधात उमेदवार दिला जाणार असं शरद पवारांच्या पक्षानं ठरवलं होतं। सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवल्यानंतर आता युगेंद्रही काकांविरोधात रिंगणात उतरण्याची तयारी करू लागलेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।